झी 24 तास एक पाऊल पुढे। फसवणूक करणाऱ्या लीनाला पोलिसांनी दिल्लीमधल्या फार्म हाऊस मधून अटक केली। तसंच तिच्याकडे असलेल्या महागड्या कारही ताब्यात घेतल्या। तिच्या एका कारवरती राज्यसभेचं स्टिकरही आढळून आलं। ते तिनं कुठून मिळवलं होतं याचा आता पोलीस शोध घेत आहेत। सौंदर्याच्या जोरावर लीनानं अवघ्या 2 वर्षात रुपेरी दुनियेत आपलं स्थान निर्माण केलं होतं। तिला चांगल्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली। तसंच बॉलिवूडमध्ये देखील तिनं एंट्री घेतली होती। पण हायफाय राहणीमानासाठी तिनं वास्तवात जी भूमिका केली त्याची किंमत आता तिला मोजावी लागणार आहे। लीना आणि तिचा मित्र चंद्रशेखर या दोघांनी कोट्यवधींचा गंडा लोकांना घातलाय। या दुकलीनं आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। लीनाकडे आढळून आलेल्या एका कारवर राज्यसभेचं स्टिकर लावल्याचं आढळून आलंय। ते स्टिकर त्यांना कुणी दिलं याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। लीनाला पोलिसांनी अटक केली आहे, पण तिचा बॉयफ्रेंड मात्र पोलिसांच्या हाती लागलेला नाही। लीना आणि चंद्रशेखर हे दोघेही लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होते। या दोघांनी या महागड्या कार्स कशासाठी खरेदी केल्या? केवळ ऐश करण्यासाठी या कार खरेदी केल्या होत्या की त्यामागे त्यांचा काही वेगळा उद्देश होता याविषयी पोलीस तपास करतायत। लीनाचा बॉयफ्रेंड चंद्रशेखर हा आपण IAS असल्याचं सांगत असे। तसंच तो लोकांना मोठमोठे प्रोजेक्ट मिळवून देण्याच्या नावाखाली जाळ्यात ओढायचा। मोठा प्रोजेक्ट मिळेल या आशेनं लोक त्याच्यावर विश्वास ठेवून पैसे देत आणि त्याचाच या दोघांनी गैरफायदा घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। पण आता लीनाच्या अटकेमुळे या दोघांच्या कारनाम्याचा पर्दाफाश झालाय। लीनाकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली असून काही कागदपत्र देखील पोलिसांच्या हाती लागलेत। त्या आधारे या दुकलीनं किती जणांना फसवलंय याची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे। लीनाच्या अटकेनंतर तिच्याकडून फसवले गेलेले लोक तक्रार देण्यासाठी पुढे येतील असा अंदाज पोलीस लावतात। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।